अजितदादा गेले आणि पुरोगामी महाराष्ट्राचा खंबीर बुरुज हा ढासळला। अजितदादा आयुष्यभर शिवशाहू फुले आणि आंबेडकरांच्या विचारधारेवर चालले। अजितदादा गेल्यानंतरही सगळीकडे एकच चर्चा ऐकू येते, ती म्हणजे महाराष्ट्र एका सेक्युलर नेत्याला गमावून बसला। कारण आपण एक गोष्ट बारकाईने पाहिली तर लक्षात येईल की शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवार जरी भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसले असतील तरी त्यांनी कधीही जातीय किंवा धर्माचं राजकारण केल्याचं पाहायला मिळालं नाही। भाजप सोबतच्या युतीनंतरही त्यांनी मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाला कधीच अंतर दिलं नाही। भाजपमध्ये गेल्यानंतरही नवाब मलिक यांच्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण तापलं, पण अजितदादा हे कायम मलिक कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, ज्यामुळे त्यांची एक सेक्युलर नेते म्हणून प्रतिमा ही कायम राहिली। खरं तर सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे दादा कायमच त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक जीवनात शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालत राहिले आणि त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राची ओळखही जपली। दादा ज्या महापुरुषांच्या विचाराचे कायम पाईक राहिले ते महापुरुष कोण होते? तर ज्यांचं अन्याय अत्याचाराविरुद्ध रक्त सळसळत होतं, जुन्या चुकीच्या प्रथा परंपरा मोडून काढण्याची ज्यांच्यात धमक आहे, जे विज्ञाननिष्ठ नाही आणि जे समाजासाठी मारक आहे त्याच्या विरुद्ध जो पेटून उठतो तो पुरोगामी। पण असं पुरोगामित्व जपणाऱ्या अजितदादांचा जेव्हा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर सोशल मीडियामध्ये जे काही पाहायला मिळालं ते चीड आणणारं आहे। एखादा माणूस जन्माला येतो तेव्हा तो कधी ना कधी जाणारच आहे हे आपण सहज बोलतो किंवा ते खरंही असेल, पण ज्यावेळी अंधश्रद्धेचा आधार किंवा कोणतंही तथ्य नसताना एखाद्या माणसाच्या मरणाच्या तारखा सांगायच्या, मरणाची भाकीता करायची, यात कोणती हुशारकी असते किंवा यात नेमकं काय समाधान तरी मिळतं असा प्रश्न पडतो। तुम्हाला सुद्धा सोशल मीडियावर, मग ते यूट्यूब असो, इंस्टाग्राम असो, ट्विटर असो, फेसबुक किंवा इतर कोणतेही प्लॅटफॉर्म्स असो, काही पोस्ट किंवा व्हिडिओज हे त्यावर दिसत असतील, ज्यामध्ये राज्याच्या राजकारणात विविध मंत्रीपद भूषवलेल्या अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल अनेक असे तर्कवितर्क आणि भाकीतही केल्याचं दिसतंय। मी यातील काही उदाहरणही देते, ज्यांनी अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर अक्षरशः त्यांच्या अक्कल शून्यतेचा बाजार मांडलाय असं म्हणावं लागेल। यात स्वतःच्या नावापुढे डॉक्टर असं म्हणवून घेणाऱ्या वाय राखी यांनी एका मोठ्या वृत्तसंस्थेला डिसेंबरमध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की येत्या वर्षात तुम्ही मोठ्या नेत्याला या जगातून जाताना पाहाल। याहून कहर म्हणजे समोर बसलेल्या अँकरने राखी यांना विचारलं की तुमच्याकडे अनेकांची कुंडली असते, तर यापैकी कोणाकोणाला धोका आहे? त्यावर राखी यांनी दिलेलं उत्तर होतं की राजकारणात बाबत सांगायचं तर जी व्यक्ती आपल्या फील्डचा बॉस आहे, ज्या नेत्याचं मीडियामध्ये नाव आहे, त्यांना धोका आहे। पुढचं उदाहरण ज्योतिष अंकित त्यागी यांचं। 5 डिसेंबर 2025 ला ह्या माणसानं एक भाकीत केलं की 2026 हे वर्ष भारतीय राजकारणासाठी अत्यंत क्लेशदायक ठरेल। या वर्षात देशातील एका मोठ्या प्रभावशाली नेत्याचा मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे। यानंतरच्या ज्योतिषांचं नाव म्हणजे सुमिताचार्य महाराज। या तर महाराजांना पद्मश्री मिळालाय असं त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर नमूद आहे। आता या माणसानं काय भाकीत केलेलं तर 28 जानेवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान विमान प्रवास करू नका, 27 फेब्रुवारी पर्यंत विमान प्रवास केल्यास धोका असून फ्लाईट तिकीट्स या कॅन्सल करा असा सल्लाही त्यांनी दिलेला। अशाच पद्धतीनं काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील पट्टण कडोलीत एका यात्रेदरम्यान फरांडे बाबा म्हणून ओळख असणाऱ्या एका व्यक्तीनं भाकणूक केली। त्यांनीही सांगितलं की जानेवारीमध्ये राजकारणात मोठी उलथापालथ होईल। आता अशा प्रकारची भाकीतं करणाऱ्या, स्वतःला ॲस्ट्रोलॉजर म्हणून घेत एखाद्या व्यक्तीच्या मरणाच्या किंवा मरणाचं भाकीत करून काही काळानंतर एखाद्या घडलेल्या घटनेशी स्वतःच्या भाकीतांचा संबंध जुळवून पुन्हा चर्चेत येण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या नावाची यादी ही खूप मोठी आहे। पण आपल्या पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की ह्या सगळ्या भंपक आणि कोणत्याही विज्ञानाचा आधार नसताना केलेल्या भाकीतांचा थेट संबंध हा आता राज्याच्या पुरोगामित्वाचा खंबीर बुरुज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांच्या मृत्यूशी लावला जातोय। खरं तर आज आपल्या महाराष्ट्राच्या मातीतले अनेक लेखक, पत्रकार, विचारवंत हे महाराष्ट्राचं पुरोगामित्व टिकून राहण्यासाठी कायम कृतिशील दिसतात,
पण दुसरीकडे मात्र मेनस्ट्रीम मीडियातून अशा अनेक बातम्या समोर येतात ज्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या एका मोठ्या नेत्याच्या मृत्यूचा संबंध हा थेट अंधश्रद्धेच्या आधारावर केलेल्या भाकितांशी जोडला जातो। हे सगळं पाहून एकच वाटतं की अंधश्रद्धेत न अडकता आणि समाजाला सुद्धा न अडकवता सत्य मांडणं, समाजाला जागरूक करणं आणि नव्याचा स्वीकार करणं याची आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातील समाज माध्यमांना आणि प्रसार माध्यमांना गरज आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारच्या अंधश्रद्धांचा, भाकणुकींचा थेट एका जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूशी संबंध जोडणं आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला कितपत शोभतं? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राइब करायला विसरू नका।